सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या संपूर्ण देहाची, ज्या स्थितीत आपण बसलेलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिरता, चेहऱ्यावर प्रसन्नता आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून करूया. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण करायची आहे. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण मोजायची आहेत. जाणीव आपल्या ह्या कृतीकडे. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना पोटाला आतमध्ये झटका. पुन्हा एकदा इथे यथाशक्ती 10 वर्तन आहे तो श्वास सोडून. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. मन स्थिर होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी ओंकार साधना. सावकाश डोळे मिटून घेऊया आणि हाच ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपल्या आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओम, ओम आणि ओम. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास.
काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये सुरुवातीला विश्रांती घ्या. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हाताच्या मुठी ओढून घेऊया. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. नजर समोर. आणि अगदी सावकाश हळूहळू तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायला सुरुवात करायची आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र स्पीड वाढवू नये. बाकीच्यांनी सुरुवात करूया. हळूहळू तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायचे. आणि मग आपल्या क्षमतेने थोडासा स्पीड वाढवा. आपला टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि मग पुन्हा हळूहळू स्पीड कमी कमी करत घ्यायचंय. हळूहळू स्पीड कमी करा. बरोबर. आणि हाताची मुठी सोडून द्या. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. आपले हात असे गुडघ्यावर ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा मोठा आणि तोंड उघडून सोडायचा. वाढलेली श्वासाची गती नॉर्मलला येईल. आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण नेक रोटेशन. दोन्ही पावलं थोडस पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत. नजर समोर. हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा. डोळे उघडे ठेवून करा म्हणजे तोल जाणार नाही. 3 वेळेला क्लॉकवाईज. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. आणि सावकाश मान सरळ करा. पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. आणि आपली हातांचे जे तळवे आहेत ते एकमेकांना समांतर असतील. ठीक आहे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचंय. उजव्या बाजूला मागची भिंत बघा. हात कोपऱ्यातनं सरळ. मग सेंटर. डावीकडे. मध्यभागी. आपण कमरेतनं ट्विस्ट होतोय. हात आपले कोपऱ्यातनं सरळ आहे. पुन्हा एकदा सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले किंवा पावलामध्ये अंतर. नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होतोय. इथे संपूर्ण शरीराला अगदी उभ्या कक्षेमध्ये खेच द्या. अगदी हातापासून ते पावलापर्यंत संपूर्ण स्नायू आपले ताणलेले. आणि मग टाचा वरून.
जास्तीत जास्त टाचा वर, नजर एका बिंदूकडे स्थिर आणि स्ट्रेच. ताण, बरोबर. सावकाश टाचा खाली घ्या. आता उजवा हात मागून डाव्या खांद्यावर ठेवा, डावा हात मागून उजव्या खांद्यावर ठेवा. बरोबर, नजर समोर. आणि आता आपण करूया ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर उचलायच्या, श्वास सोडत खाली घ्यायच्या. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, बरोबर. श्वास सोडत खाली. नजर समोर ठेवायची, मान कुठेही वर किंवा खाली न करता समोर. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. आधी वर असलेला डावा हात सरळ करा, मग उजवा हात. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात साईडने खाली घेऊन घ्या आणि विश्राम. रिलॅक्स. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. हृदयाची गती वाढलीये की संथ आहे हे आपलं आपण तपासतो. करणार आहोत आपण हँड रोटेशन, आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. आणि आता फक्त आपण उजवा हात गोलाकार फिरवणार. ठीक आहे, डावा हात तसाच समोर ठेवायचा आहे. उजवा हात सुरुवात करूया गोलाकार फिरवायला. आधी वर घेऊया आणि मागून पुढे घेऊया. 1 2 3 4 5. आता विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. डावा हात आधी वर घेऊया आणि सुरुवात करूया. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. आता दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरूया. ठीक आहे, सुरुवात करूया. फुल हँड रोटेशन. सुरुवात करा. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. रिलॅक्स. थोडेसे दोन्ही हात तुम्हाला जड जाणवत असतील. थोड्या वेळ विश्रांती. आज आपण बघणार आहोत त्रिकोणासन. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. पुन्हा ज्यांना गुडघेदुखी आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. त्रिकोणासन करताना आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आता हे अंतर 1 ते 1.5 फूट किंवा 2 फुटापर्यंत असेल. आधी बघून घ्या कसं केलं जातं. आणि मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, कमरेतनं पुढे झुकायचं, म्हणजे हलकासा फॉरवर्ड बेंड घ्यायचा. आपला उजवा हात जो आहे तो जमिनीला खासत डाव्या पावलाकडे जाईल आणि आपल्याला उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा, तुम्हाला जे शक्य आहे ते पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे पूर्णपणे आपल्या पाठकण्याला गळ्याच्या इथे ट्विस्ट येतो. आणि मग उलट चाल करताना पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ करायचा, श्वास घेत कमरेतनं सरळ व्हायचं. आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. कम्फर्टेबल डिस्टन्स असेल, खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकतात. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता आपल्याला थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आहे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे न्या. डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास घेतो आणि सोडतो. बघा गळ्यावरती पूर्णपणे ट्विस्ट आहे, पाठकण्यावरती ओटीपोटावर ट्विस्ट आहे, पायाचे मसल्स ताणले गेले. हा सगळा अनुभव घ्यायचा आहे
आणि श्वासाकडे पण लक्ष द्यायचं. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने पण करायची आहे, पण थोडस आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय. जशी प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही एकत्र करू शकता. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, श्वासाकडे लक्ष द्यायचंय. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे न्या. उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. दोन्हीही खांदे रिलॅक्स करा. उजव्या हाताची पाचही बोटं जोडलेली. यथाशक्ती प्रयत्न. श्वास घेतोय, सोडतोय. विरुद्ध बाजूने पुन्हा एकदा ट्विस्टिंगचा अनुभव. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली घेऊया, पावलांमधलं अंतर कमी करा आणि विश्राम. जेव्हा आपण त्रिकोणासन करतो तेव्हा आपोआप आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते, कारण की आपली फुफ्फुस, आपल्या बरगड्या, तिथले सगळे स्नायू जे आहेत म्हणजे आपल्या पूर्व भागाचे, तिथेही एक प्रकारचा स्ट्रेच येतो. त्यामुळे तिथे वायुकोश मोकळे होतात आणि आपोआप दम्यासारखे आजार सुद्धा आपल्यापासून लांब होतात. करणार आहोत आपण आज साईडवर बेंडिंगचं एकमेव आसन आहे, ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. पुन्हा नावं समजायला थोडीशी कठीण जातील, पण हे साईडवर बेंडिंगचं आसन आहे. याच्याने आपल्या बघा कमरेचा भाग इकडचा असा वाढलेला असतो, ज्या घड्या पडतात, तर त्या कमी होण्यासाठी किंवा आपलं शरीर अजून फ्लेक्झिबल होण्यासाठी हे आसन केलं जातं. तर सोपं आहे, पण आधी कृती बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. जुन्या साधकांना माहितीये, नव्या साधकांनी आधी बघून घ्या कसं केलं जातं. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता समजा तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून आपल्याला सरळ करायचे. पुढची कृती, आपला उजवा हात जो आहे त्याचा तळवा सिलिंगला समांतर करायचा आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श आपल्या उजव्या कानाला होतोय. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि मग पुन्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन पुढची कृती करणार. एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत कमरेतनं डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. साईड बडबडी. आपला डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे पूर्णपणे सैल सोडला जाईल. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे लूज सोडायचा. वारा जरी आला तरी तो हात हल्ला पाहिजे इतका आपण तो जाणीवपूर्वक रिलॅक्स करतो, जमिनीकडे सैल सोडतो. आणि आता बघा, पूर्णपणे आपली उजवी बाजू ताणली जाते, अगदी हातापासून ते पावलापर्यंत. आणि डावी बाजू इथे संपूर्णपणे रिलॅक्स शिथिल ठेवायची. साईडवर्ड बेंड मिळतो इथे, तुमच्या पाठकड्याला सुद्धा साईडवर्ड बेंड मिळतो, जो आपल्याला दिवसभर मध्ये आपण कधीही करत नाही. आणि आता उलट चाल करताना पुन्हा श्वासाकडे लक्ष द्यायचंय. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ, आपण पुन्हा कमरेत सरळ आणि मग उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. थोडा वेळ हात खाली घ्यायचे आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे, साईडवर बेंडिंगचं आसन आहे आणि इथे पण आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, कारण की आपल्या बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. तर इथे याला कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असं काही नाहीये. अगदीच फ्रोझन शोल्डरचा जर त्रास असेल तर मात्र जास्त वेळ न थांबता यथाशक्ती प्रयत्न करा थांबण्याचा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा आपला सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. आपण एका रेषेमध्येच आहोत, आपल्याला कुठेही पुढे मागे किंवा साईडला झुकायचं नाही. अगदी आपण एकदम सरळ आहोत, मध्यभागी आहोत. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात आपल्या हळूहळू शरीराच्या जवळ घ्या आणि तो जमिनीकडे लूज सोडा, एकदम सैल सोडा. संपूर्ण डावी बाजू एकदम रिलॅक्स. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा.
आपण सरळ रेषेमध्ये होतो आणि आता थोडासा आपण साईडवर बेंड घेतलाय. नजर समोर संपूर्ण उजवी बाजू आपली ताणली गेली आहे पावलापासून ते वर असलेल्या हातापर्यंत. आणि जोड श्वासाची 5 सेकंद इथे आपण थांबायचंय. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. थोडा वेळ दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा आपण जे उभे राहिलेलो आहोत ती व्यवस्थित करा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. आणि आता हळूहळू डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. एक श्वास भरून घ्यायचा. पूर्णपणे पॉइंटेड अवेअरनेस जेव्हा आपण श्वास भरून घेतो त्यावेळेला. आणि मग श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून लूज सोडला जाईल. परफेक्ट. नजर समोर. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं अगदी छान दिसतंय आणि बरोबर कृती होतीये. नजर समोर. श्वास घेतोय, सोडतोय. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे आणि पुन्हा इथे आपण 5 सेकंद थांबतोय या स्थितीमध्ये. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्राम. डोळे मिटायचे. जाणीव आपल्या संपूर्ण देहाकडे घेऊन जा. तुम्हाला काही बदल जाणवतोय का? आपण जिथे जिथे स्ट्रेच आला होता तिथे काही बदल जाणवतोय का त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्राम. दोन्ही पाय समोर घ्या. मान मध्ये सैल सोडा. रिलॅक्स. आज आपण शिकणार आहोत वज्रासनातून पुढे जाणारं मार्जरासन. मार्जरासन हे थायरॉइड उपचारात्मक आहे, प्रतिबंधात्मक आहे. पुन्हा याचे कॉन्ट्रा इंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत. फक्त जर सर्वायकल आणि पाठीचा त्रास असेल तर मात्र मार्जरासन भाग 2 जो आहे तो करणं टाळायचं आहे. तर मी हे दोन्हीही आधी दाखवते मार्जरासन कसं करायचं, मग आपण एकत्रित करूया. तर इथे ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसायला हरकत नाहीये, कारण की वज्रासनातून पुढे जाणारं आसन आहे. अगदीच ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र साधी मांडी घालून आधी बघून घ्या. तर विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. एक एक पाय फोल्ड करून. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसून ही कृती बघून घ्या. वज्रासन केल्यानंतर आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता ह्या गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर बघा कसं घ्यायचं. आधी गुडघे एकमेकांपासून लांब करायचे. सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर ठेवायचा. आपल्या उजव्या हाताचं कोपर आहे ते उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आणि आपला उजवा जो हात आहे त्याप्रमाणे आपल्याला आपला डावा गुडघा किंवा डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. बघा म्हणजे हे जे अंतर आहे ते बरोबर आपल्या शोल्डर एवढं होतं. ही स्थिती आपली पक्की झाली की मग दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याला लावून घ्यायचे. हाताची कोपरं, हाताची 5ही बोटं जुळलेली आणि मग खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा समोरून तुम्हाला दिसेल संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. ठीक आहे. आता मी थोडीशी क्रॉस होतो. जेव्हा आपण अशा प्रकारे माप घेऊन करतो कृती तेव्हा व्यवस्थित शरीराचा बॅलन्स जो आहे आणि पोश्चर जो आहे तो खूप छान होतो. ठीक आहे. तर इथे संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये येतं. तर सुरुवातीला आपण बघतोय मार्जरासन भाग 1. आता हा भाग 1 सगळ्यांनीच करायला हरकत नाहीये. तर हा कसा करायचा, इथे आपल्याला हळूहळू आपला चेहरा, आपली नजर सिलिंगकडे घ्यायला सुरुवात करायची. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. अगदी लोअर बॅक पासून वरपर्यंत. हे झालं मार्जरासन भाग 1. उलटचाल करताना पुन्हा सावकाश मध्यभागी यायचं.
आता पुन्हा इथे आपला पाठकणा आणि पोट जमिनीला समांतर आलंय. आता मार्जरासन भाग 2 जो आहे तो ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी करणं टाळायचं. भाग 2 मध्ये आपल्याला आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. आता इथे पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. म्हणजे भाग 1 मध्ये जिथे प्रेशर येतो तिथेच भाग 2 मध्ये पाठकण्याला ताण येतो. आणि आपले गळ्याचे जे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एकदा ताण एकदा दाब याचा आपण अनुभव घेतो. तर हे झालं मार्जरासन भाग 2. ठीक आहे. उलट चाल करताना पुन्हा सावकाश मध्ये यायचं आणि पुढे आपण करणार टायगर ब्रीथिंग. तर तेही मी तुम्हाला दाखवते. टायगर ब्रीथिंग मध्ये आपल्याला एकदा श्वास घेत मान वर करायची आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. म्हणजे आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. इथे तुमच्या पाठीच्या मणक्याला एक छान असा मसाज मिळतो. ठीक आहे. आणि मग उलटचाल करताना दोन्ही गुडघे मांड्याजवळ घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. आता ज्यांना मनगटाचा त्रास आहे किंवा इकडे कुठल्याही प्रकारचे इथे जर जॉईंट पेन असेल तर मात्र जास्त आपल्या शरीराचा भार मनगटावर येतो. मग अगदीच अनकम्फर्टेबल वाटलं तर सोडून द्या. ठीक आहे. मनगटावरती जास्त भार जातो जेव्हा आपण मार्जरासन करतो त्यावेळेला. तर करूया आता सुरुवात. सगळ्यांनी विधिवत वज्रासन करून घ्यायचंय एक एक पाय फोल्ड करून. अगदी ज्यांना पाय पटकन फोल्ड करता येत नसेल त्यांनी डायरेक्ट केलं तरीही चालेल. तर सुरुवातीला आपण गुडघ्यांवरती चालणार आहोत आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही हात कमरेवर. मॅटच्या एका टोकाला या. बरं, मॅटवरच बसून गुडघ्यावर चाला. खाली चटई किंवा चादर असेल तर कृपया ते करणं टाळा, कारण की तुमच्या गुडघ्याला दुखापत होऊ शकते खाली चटई किंवा चादर असेल तर. तर सुरुवात करा मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला थोडस गुडघ्यांवर चाला. मार्जरासन करण्याआधी आपण ही छोटीशी कृती करतोय. बॅलन्स जात असेल तर हात कमरेवर ठेवा आणि मग तसेच मागे या, रिवर्स या. परफेक्ट. बरोबर. इथे छान असं तुमच्या गुडघ्याला तुमच्या तिथल्या जॉईंट्सला एक मसाज मिळतो. गुडघेदुखी जर आता त्रास जाणवत असेल तर मात्र जास्त वेळ चालू नये. आता एकदा साईडने पण चाला गुडघ्यांवर, बाजूने पण चालून घ्या. बरोबर. मध्यभागी या. मध्यभागी येऊन थांबा. छान. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. सीटचा भाग आपल्या पायावर ठेवा. आपल्या उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा पाय डावा गुडघा ऍडजस्ट करून घ्या. बरोबर. हे सुरुवातीला आपण करतो, नंतर जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल ना तसं तुम्ही आपोआप तुमचं ते शोल्डर एवढं अंतर होऊन जातं. ठीक आहे. आता दोन्हीही आपल्या गुडघ्यांच्या जवळ हातांची कोपरं घ्या. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांच्या जवळ. हाताची पाचही बोटं जुळलेली. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडा. पाठकणा रिलॅक्स, चेहरा शांत आणि पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट आहे. म्हणजे आपल्या पायाची नखं खाली जमिनीला स्पर्श करतील. आणि आता सुरुवात करूया मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली नजर आपला चेहरा सिलिंगकडे न्यायला सुरुवात करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावा. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि देहधारणा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे, लोअर बॅक पासून वरपर्यंत आपल्या संपूर्ण पाठकण्यावर प्रेशर आहे. त्याला धनुष्यासारखा आकार म्हणजे अंतर्वक्र आकार मिळालेला आहे. गळ्यापासून पोटावरचे सगळे स्नायू ताणले गेले आहेत आणि जोड श्वासाची
अट्टहास न करता यथाशक्ती प्रयत्न. छान, परफेक्ट. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. सावकाश आपली मान पुन्हा मध्यभागी घेऊया. पुन्हा आपला पाठकणा आणि पोट जमिनीला समांतर, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. नॉर्मल श्वास चालू आहे. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. आता सुरुवात करूया. हळूहळू आपली हनुवटी गळ्याला टच करण्याचा प्रयत्न करा. हनुवटी आपल्या गळ्याच्या इथे घेऊन जायची, म्हणजे जिथे आपला कॉलर बोन आहे ना तिकडे आपली हनुवटी घेऊन जा. म्हणजे आपोआप तुमचा पाठकणा जो आहे तो सिलिंगच्या दिशेने ताणला जातो, त्याला कमानीसारखा आकार मिळतो. आता बघा, पाठकण्यावर ताण आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे प्रेशर आलेला आहे. आता इथे पुन्हा आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा आपली मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, चेहरा शांत. पुन्हा इथे पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू अगदी रिलॅक्स करा मनानेच. आणि आता पुढे करूया टायगर ब्रीदिंग, म्हणजेच मार्जर आसनतून पुढे जाणारं श्वसन. सुरू करूया. श्वास घेत घेत आपली नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. श्वास डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. मध्य भाग. दोन्ही गुडघे मांड्या जोडून घ्या. वज्रासनामध्ये स्थिर व्हा. मनगटामध्ये जर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर थोडेसे हात झटकून घ्या. डोळ्यात मिटून घ्यायचे आणि ही कृती करा. हात आपले हलकेसे झटकून घ्या. पुन्हा दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे मिटून संपूर्ण मार्जरासनचा जो काही परिणाम आपल्या शरीर आणि मनावर झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची जोड आहेच. सावकाश डोळे उघडायचे आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ. आणि विश्रांती. अँकल जॉईंट्स मध्ये थोडीशी हालचाल करायला हरकत नाही. आज आपण बघणार आहोत पोट पाठीवर पडून उत्तान वक्रासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. तर बघून घ्या हे कसं केलं जातं. याचे पण विशेष असे कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीये. आरामदायी आसन आहे, विश्रांतीकारक आसन आहे. काही आसने जी अशी असतात ना की ज्याच्यामुळे आपोआप आपल्याला विश्रांती मिळते, आपल्याला थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या, मग एकत्रित करूया. जुन्या साधकांना माहितीये हे कसं करायचं. तर इथे आधी एका कुशीला वळायचं, पाठीवर पडून विश्रांती. आपण बघतोय उत्तान वक्रासन. पुन्हा उत्तान म्हणजे पाठीवर पडून केलेलं आसन, वक्र म्हणजे ट्विस्टिंग. तर आता इथे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे. गुडघे मांड्या आपल्या जोडलेल्या आहेत. टाचा ज्या आहेत त्या आपल्याला हाताने सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. ठीक आहे. पुन्हा स्थिती पक्की करायची. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली आहे. टाचा आपल्या सीटच्या जवळ आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्यायची. म्हणजे जसं आपण उशी कशी घेतो त्याप्रमाणे ही हाताची स्थिती घ्यायची.
ही स्थिती पक्की झाली की मग जोडलेले पाय उजवीकडे, मान डावीकडे. बघा, कुठेही खांदे कोपरं वर न उचलता आपण संपूर्ण शरीराला एक ट्विस्ट दिलेला आहे. गुडघ्यावर गुडघा आहे, समोरनं तुम्हाला दिसेल, मांडीवर मांडी आहे आणि नजर जी आहे किंवा मान जी आहे ती डाव्या बाजूला आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना पुन्हा मध्यभागी यायचं. दुसऱ्या बाजूने पण बघून घ्या हे आसन कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. आणि त्यानंतर पुन्हा टाचा ह्या थोड्याशा लांब होतात सीट पासून, त्याला पुन्हा एकदा जवळ घ्यायच्या. हातांची बोटं गुंफून घ्यायची, डोक्याच्या मागे ही स्थिती, हाताची पकड. मग आता हे जोडलेले पाय डाव्या बाजूला, मान उजवीकडे. बघा, इथे सुद्धा पावलावर पाऊल आहे आणि इथे उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. खांदे आणि कोपरं कुठेही वर उचलली नाही. तर विरुद्ध बाजूने हे असं असं दिसेल. म्हणजे तुम्हाला पायाची स्थिती नीट समजण्यासाठी मी दोन्ही बाजूने दाखवलंय. आणि मग उलटचाल करताना पुन्हा गुडघे, मांड्या मध्यभागी, मान मध्यभागी, हाताची पकड सोडून दोन्ही पाय सरळ करायचे. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. पूर्णपणे पाठ करा, जमिनीकडे सैल सोडून द्या. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि त्यासाठी मी योग्य आणि उचित अशी साधना करत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आसन करण्याआधी आपण थोडस करूया पायाचं रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला उजवा पाय जो आहे, सॉरी डावा पाय जो आहे तो वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला समोरून आपल्या हातांचा विळखा द्या. म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून समोरून विळखा द्या. हा, डाव्या पायाला. ठीक आहे, आता उजवा पाय, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पाठकाणा पाठी कमरेचे स्नायू रिलॅक्स. उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या आणि पुन्हा खाली घ्या. हे करताना डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. फक्त उजवा पाय आपण वर घेतोय आणि खाली आणतोय. पाय वर, खाली. परफेक्ट. खाली आणताना डोकं वर उचललं जातं, पण आपल्याला जाणीवपूर्वक कृती करताना डोकं मात्र वर उचलायचं नाही. आणि पुन्हा खाली. हा, 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि अँकल जॉईंट मधून उजवा पाऊल वर खाली करा. म्हणजे अँकल जॉईंट मधून पावलामध्ये हालचाल करा. हा, बरोबर, छान. रोटेशन करा उजव्या पावलाचं. अँकल जॉईंट्स मधून रोटेशन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. पावलामध्ये आधी रोटेशन करायचंय, मग पूर्ण पाय हलवायचा आहे. आता पूर्णपणे गोलाकार फिरवा उजवा पाय. खाली येताना आपली टाच जमिनीला लागू दे. 1, जांघेतून मोठं वर्तुळ करा. 3 वेळेला आपण उजवीकडून डावीकडे पाय गोलाकार फिरवतोय. हे करताना सुद्धा आपल्याला डोकं मात्र वर उचलायचं नाही. विरुद्ध बाजूने करा. डावीकडून उजवीकडे रोटेशन क्लॉकवाईज. जांघेतून उजवा पाय गोलाकार फिरतोय, मनानेच एक मोठं वर्तुळ करायचं. परफेक्ट. 3 वेळा झालं दोन्ही बाजूनी की मग सावकाश उजवा पाय खाली घ्या. डाव्या पायाचा विळखा सोडा. डावा पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूनी. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय वर उचला थोडासा आणि तो फोल्ड करा. समोरनं हाताचा विळखा द्या उजव्या पायाला. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. पुन्हा संपूर्ण शरीर एका रेषेत आहे. आता डावा पाय हळूहळू वर उचलायचा 90 डिग्री आणि मग जमिनीवर ठेवायचं. बरोबर, छान. पाय वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर आणि आता इथे थांबा.
अँकल जॉईंट्स मध्ये पावलाची हालचाल करा, डाव्या पावलाची स्ट्रेच करायचं, स्वतःकडे घ्यायचं. बरोबर, छान. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला. आपलं मन संपूर्ण त्या कृतीकडे केंद्रित करून घ्यायचं आणि मग विरुद्ध बाजू. म्हणजे आपोआप जे येणारे विचार आहेत ते सुद्धा कमी होतात. आता रोटेशन करा, फुल लेग रोटेशन. सुरुवात करा उजवीकडून डावीकडे. 1, खाली टाच जमिनीकडे येऊ दे, पाय गुडघ्यात सरळ असेल. 2, 3, विरुद्ध बाजूने करा. 1, 2, 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा आणि मग सावकाश पाय खाली जमिनीला टेकवा. उजव्या पायाचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर रिलॅक्स, विश्रांती. जाणीव आपल्या कमरेपासूनच्या खालच्या भागाकडे. तिथे काही बदल थोडासा तुम्हाला दोन्ही पाय जड जाणवत असतील. करूया आपण उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. तासा आपल्या सीटच्या जवळ बोलून घ्या. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल जुळलंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड डोक्याच्या मागे. खांदे कोपरं रिलॅक्स. आता जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. संपूर्ण आपली उजवी बाजू जमिनीकडे सैल सोडून द्या. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि मग शेवटी अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करून घ्या आणि देह धारणा. आपली डावी बाजू बघा पूर्णपणे ताणली गेली आहे. बंद डोळ्यांनी फक्त निरीक्षण करा. डाव्या गुडघ्यापासून ते हाताच्या कोपरापर्यंत डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. कमरेवरती ट्विस्ट आहे, गळ्यावर ट्विस्ट आहे आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश डोळे उघडायचे. मान आणि पाय मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा हाताच्या हाताने जवळ घेऊन घ्या. पुन्हा गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल जुळलेला आहे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. खांदे कोपरं वर न उचलता ट्विस्टिंग. परफेक्ट. अंतिम स्थितीमध्ये उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि मग डोळे मिटून घ्या. डावी बाजू पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडा. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा देह धारणा. उजवी बाजू गुडघ्यापासून ते हाताच्या कोपरापर्यंत ताणली गेली आहे. ट्विस्टिंग आहे, गळ्यावरती ट्विस्ट आहे. छान. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडा, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. बघा, खूप छान वाटतं या आसनामुळे. थोडस विश्रांतीकारक असं आसन आहे, रिलॅक्सेशन आसन आहे. इथे कुठेही तुमची श्वासाची गती वाढत नाही, हृदयाची गती वाढत नाही. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका कानावर थोडी विश्रांती. तासामध्ये पायाची बोटं बाहेर. आता समजा तुम्हाला असं अनकम्फर्टेबल वाटत असेल कुठल्याही गालावर पडून, तर मग काय करायचं? एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. तुम्ही अशा स्थितीमध्ये सुद्धा विश्रांती घेऊ शकता. तासा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. बघा, आता थंडीचे दिवस थोडेसे जवळ येत आहेत, तर इथे जर तुम्ही अशा स्थितीमध्ये झोपलात तर थोडस आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, असं योग ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे.
की जर आपण अशा स्थितीत बस झोपलो, एका हातावर दुसरा हात ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवलं, तर मग आपल्या शरीरामध्ये थोडीस शरीराचं तापमान वाढतं आणि थंडीपासून बचाव होतो, असं घेरंड संहिता या योग ग्रंथामध्ये या आसनाचा असा उल्लेख केलाय. याला मकरासन असं म्हणतात. नॉर्मल श्वास चालू, खांदे रिलॅक्स. पुढच्या कृतीसाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जसं मी सांगते त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा होईल. जिथे कपाळ होतं तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्यायचे आणि हनुवटी जमिनीला टच असेल. बरोबर, ठीक आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांना जर अगदीच अनकम्फर्टेबल वाटलं तर मात्र हे करणं टाळा. बाकीच्यांनी आपली हनुवटी मात्र वर उचलायची नाहीये. फक्त मागून आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. फक्त उजवा पाय. हनुवटी पूर्णपणे जमिनीलाच आहे. उजवा पाय फक्त आपण वर उचललाय. थोडेसे खांदे मागच्या बाजूने खेचून घ्या. छान. डोकं वर न उचलता, हनुवटी वर न उचलता फक्त आपण उजव्या पायात हालचाल केली. आपण करतोय अर्ध शलभासन. सायटिका आणि पायाची दुखणी, कमरेची दुखणी कमी होतात याच्याने. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत, हनुवटी जमिनीला आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. तो आहे काय नाही काय आपल्याला काही फरक नाही पडत. फक्त आपण डावा पाय वर उचललाय, हनुवटी जमिनीवर आहे. उजवा पाय सुद्धा जमिनीवरच आहे. छान. यथाशक्ती थांबायचंय. श्वास घेतोय, सोडतोय. आणि मग पुन्हा डावा पाय खाली. मांड्यांचा आधार, सॉरी, हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका तालावर पडून विश्रांती. पुन्हा जोड श्वासाची. करूया काल केलेलं सुलभ भुजंगासन. त्याची उजळणी. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत. हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नंतर सिलिंग कडे हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर. दोन्ही पाय जे आहेत हे मागून स्ट्रेच करा. पावलं सिलिंगच्या दिशेला आहेत. बरोबर. हात थोडेसे साईडला घ्या सर, समोर न घेता. हा, साईडला घ्यायचे. नंतर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात लावून घ्या आणि श्वास चालू. थायरॉइड उपचारात्मक सर्वायकलचा त्रास कमी होतो या सुलभ भुजंगासनाने. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि एका गालावर पडून पुन्हा एकदा विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड घाई न करता. दोन्ही पाय समोर घ्या. सुरुवातीला विश्रांती.
पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालून घ्या. सीटचा भाग मागे ढकला. पाठकणा सरळ करून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अर्गत मिटून. लक्ष श्वासाकडे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. श्वासाची गती नॉर्मल आलेली आहे. मन शांत झालेलं आहे. काल आपण विभागीय श्वसन बघितलं. उदर, उर आणि स्कंध. आज आपण ह्या श्वसनाला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. तेव्हा ते योगिक श्वसन म्हणून केलं जातं किंवा ओळखलं जातं. तर सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. सुरुवातीला आपण करणार आहोत उदर श्वसन. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास सोडताना अकाराची जोड द्यायची आहे आणि पोट आतल्या दिशेला जाईल. पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला जाईल. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे म्हणजेच आपल्या उर भागाकडे. यथाशक्ती श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. सगळे स्नायू ताणले जात आहेत. आपण छातीमध्ये हवा भरून घेतोय. चेहरा शांत. आणि श्वास सोडताना उकार. संपूर्ण स्नायू पूर्ववत. काही क्षण शांत. अकार उदर श्वसन. उकार उर श्वसन. पुढे करूया मकार स्कंद श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत.
काही क्षण शांत. अ उम याचा मनातल्या मनात मागोवा. करूया संपूर्ण योगिक श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर एकत्रित. श्वास सोडताना उम एकत्रित. अ उदर, उर आणि स्कंद भाग पूर्ववत झालाय. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अ उम एकत्रित. अ काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वाढा. 2 ते 3 मिनिटाचं शवासन खूप लाभदायक ठरतं. संपूर्ण पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. दोन्हीही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स असेल. हात शरीरापासून लांब असतील. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे मिटून घ्यायचे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचंय. आज आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी जी काही साधना केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. उत्तानं शववत भूमौ शयनं तच्छ वासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारकम्. या श्लोकात पहिल्या ओळीत शवासनाची आदर्श स्थिती, जमिनीवर प्रेतवत उताने पडून राहणे सांगितलेली आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे फायदे सांगितले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन आपण करीत आहोत. दिसायला सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल करत जायचे आहेत. पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण आपला उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल करत जायचा आहे. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथल्या छातीच्या भागामधला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल करत जायचंय. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल करतोय. आपलं संपूर्ण शरीर मोर पिसासारखं हलकं हलकं झालेलं आहे.
जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. या संपूर्ण हालचालींकडे माझं लक्ष आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. आणि त्यासाठी शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार. मनोमन आपले आई वडील, इष्ट देवता, गुरुजन त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, ती सफल संपूर्ण होणार आहेत. आपली वाटचाल त्या दृष्टीने योग्य अशी चालू आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर. दोन्ही पाय फोल्ड करा. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. या स्थितीचा आनंद घ्या. हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण साधना ओमला समर्पित. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. हात समर्थन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.